कला, दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेला एक मूर्त आविष्कार. ब्रशच्या माध्यमातून रंग आणि रेषांना खेळवत, फुलवत मनातले भावबंध कॅनव्हसवर साकारणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. दैवी चित्रांना नुसताच आकार न देता त्यातलं देवत्व नेमकेपणाने कलाकृतीत उतरवणं हा निव्वळ चमत्कारच. माझ्या प्रिय मैत्रिणीच्या अशा एकाहून एक सुंदर कलाकृती पाहता माझी ही जाणीव अधिकच दृढ होत गेली. प्रत्येक चित्र इतकं बोलकं आहे की जणू काही त्याची स्वतःची एक कहाणीच ते सांगत असतं. त्यातील निरागस भावबंध आपल्या मनाशी थेट संवाद साधत राहतात, एक अद्भुत अशी आत्मप्रचिती देतात. आजची जी आपली मैत्रीण आहे ती फक्त चित्र काढत नाही, तर ती कथा विणते, भावना कॅप्चर करते आणि उत्कृष्ट कृती तयार करते, ज्या डोळ्यांनी दूर गेल्यानंतरही हृदयात रेंगाळतात. एक हुशार कलाकार तर ती आहेच. ती तिच्या दृष्टीने जगाला ज्या भेटवस्तू देते त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशाच माझ्या मैत्रिणीचं म्हणजेच पूजा मोटेचं आपल्या शोवर स्वागत आहे. थँक्यू नेहा. बरं, आता मला सगळ्यात पहिले तुला विचारायचंय की इतकी सुंदर चित्र आपण पाहतोय, तर ह्याच्या मागे ना आपला एक प्रवास असतो. तर तुझ्या प्रवासाबद्दल आम्हाला तू काय सांगशील? मी बेसिकली एक अप्लाइड आर्टिस्ट आहे. मी ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब करत होते. आधीपासून चित्रकलेची आवड होती किंवा पेंटिंगची आवड होती, जी प्रत्येक लहान मुलांना लहानपणापासून असतेच. पण त्याच्यामध्ये काहीतरी करिअर करायचं आणि तेच आपलं पॅशन कंटिन्यू करायचं, मग तो एक विचार मनात आला आणि मग मी पेंटिंग्सला सुरुवात केली. तर तू आता जशा माझ्या पेंटिंग्स बघशील तर त्या पेंटिंग्समध्ये तुला जास्त करून नेचरशी रिलेटेड आणि आध्यात्मिक वेने तुला त्या पेंटिंग्स माझ्या याच्यामध्ये दिसतील. ओके. आणि तुझ्या स्टुडिओचं नाव आहे कलाधी स्टुडिओ. तर त्याच्यात कलेचा हा उपयोग केलेलाच आहे. हो. तर कलाधी तुला सुचलं कसं? कलाधी म्हणजे एकतर समुद्र, म्हणजे समुद्र, त्याच्यामुळे कलेचा समुद्र. कला म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि मला स्वतःला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला खूप आवडतं. लाईक फक्त कॅनव्हास पेंटिंग्स नाहीयेत, मला वॉल पेंटिंग्स करायला आवडतात, मला म्युरल्स करायला आवडतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी मी ट्राय करते. मी स्वतः एक ग्राफिक डिझायनर आहे. मी कम्प्युटरवर सुद्धा काम करते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कलेंचा संगम म्हणून मग मी त्याला कलाधी नाव हे फायनल. खूप छान नाव आहे. आणि पूजाचे तुम्हाला मला हे सांगायला खास आवडेल की पूजाचे ऑलमोस्ट 7-8 पेंटिंग्स आमच्या घरी लावलेले आहेत. आणि जी कोण व्यक्ती घरी येते ती नक्की आम्हाला विचारते की हे पेंटिंग कोणी बनवलंय. सो खूप कलर्सचा जो वापर तू करतेस तो खूप छान रित्या असा मला त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे जे तू कॉम्बिनेशन वापरतेस किंवा त्याच्यामधलं फ्रेमिंग असतं तुझं, तर काय स्पेसिफिक थॉट असतो का त्याच्या मागे तुझं? बघ, प्रत्येक चित्रामागे ना एक थॉट हा प्रकार असतोच. आणि जसं मी तुला म्हटलं की मी अशा फॅमिलीतनं आलेले आहे ना जे खूप आध्यात्मिक आहेत. आणि जे माझं आजोळ आहे ते अगदी सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. सो सगळीकडे ग्रीनरी आहे. तर ते निसर्गातले सगळे रंग बघून लहानपणापासून मला चित्रकलेपेक्षा रंगांबद्दल खूप विशेष प्रेम होतं. सो रंगांशी खेळणं किंवा रंग हाताळणं, वेगवेगळे शेड्स बनवणं, वेगवेगळे शेड्स अप्लाय करणं वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्सवर, तर त्याची ती एक आवड मला होती. त्याच्यामुळे तू बघशील की मोस्ट ऑफ द पेंटिंग्स माझे व्हायब्रंट शेड्स मध्ये असतात. तर ही जी सगळी जर्नी ही लहानपणापासून कुठेतरी ज्या गोष्टी आपल्या मनात रुजत असतात, और तुम्ही म्हणू शकता की जे तुम्ही लहानपणापासून जगत असता ते आपण कॅनव्हासवर उतरवायचा प्रयत्न करतो. जसं मी तुला म्हटलं, मी 2 वर्ष ऍज अ ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब केला, कारण मला कुठेतरी वाटत होतं की चित्रकलेला नवीन तंत्रज्ञानाची आणि आधुनिकतेची गरज आहे. सो मी सॉफ्टवेअर शिकले, मी त्याच्यामध्ये जॉब केला, ती कामं केली, पण समाव ना कुठेतरी ते मिस होत होतं माझ्याकडनं. म्हणजे असं वाटत होतं ना, रंगांशी मी खेळतीये पण ते मी स्क्रीनवर खेळतीये. तर काहीतरी सुटतंय. मग सुट्टीच्या दिवशी कुठेतरी एखाद्या वेळी पेंटिंग केलं तर ते मला छान वाटायला लागलं. मग असं मला वाटलं की हातात माऊस असण्यापेक्षा हातात ब्रश असलेला एनी टाइम बेटर. सो मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये लग्न ठरलं. लग्न होऊन मी पुण्यात आले. आणि जसं मी पुण्यात शिफ्ट झाले, पुण्यात आल्यानंतर मग मी फुल फ्लेश मध्ये पेंटिंगला सुरुवात केली. तर पेंटिंगला सुरुवात करायची म्हणजे काय, जसं मी तुला म्हटलं की माझ्या पेंटिंग्स ह्या नेचरशी रिलेटेड जास्त आहे, कारण माझं लहानपण त्याच्यामध्ये गेलंय किंवा मला आवड आहे.
आता नेचर पेंटिंग म्हणजे काय, थोडंसं तुला पेंटिंग बद्दल सांगते. नेचर पेंटिंग म्हणजे म्हटलं ना की काय येतं सगळ्यात डोळ्यात, सगळ्यात समोर? पानं, फुलं, डोंगर, नदी, येस. बस. आणि सगळ्यांचे ना टिपिकल एक शेड्स ठरलेले असतात, प्रत्येकाच्या मनात ते असतं. आणि आपण लहानपणी कुठे ना कुठे एकदा तरी हे चित्र रंगवलेलं असतं सगळ्यांनीच. आणि हिरवी पानं, हिरवी हिरवी पानं. नदी, ब्राऊन कलरचे डोंगर, एखादं घर असतं तिथे एक छान बस सूर्य तेच असतो. एक डोक्यात होतं Correct. माझ्या. पण त्याच्यासोबत अजून काय नवीन करता येईल. सो चित्रकला म्हटली ना की आम्हाला कॉलेजमध्ये असताना वगैरे शिकवलं जायचं की तुम्ही चित्रकार किंवा कुठलाही आर्टिस्ट असो, तो कवी असू देत, तो चित्रकार असू देत, इवन तो ती एखादी गृहिणी असू दे जी स्वयंपाक करते, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं ऑब्झर्वेशन. तुम्ही ऑब्झर्व किती करता गोष्टीला, ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तर तू एक साधी गोष्ट ऑब्झर्व केलीस, एखादं पान घे साधं, पानाचे असंख्य प्रकार आहेत, त्याचे प्रकार वेगळे, त्याचे रंग वेगळे, त्याचं टेक्स्चर वेगळं, त्याचा आकार वेगळा, हे एवढी विविधता ह्या निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामुळे ती सगळी एका कॅनव्हासवर उतरवणं अशक्य होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे एक कॅनव्हास रंगवायला घेतला की बऱ्याचशा गोष्टी डोक्यात येतात आणि मग त्या बऱ्याचशा गोष्टींना एकत्रितपणे कॅनव्हासवर उतरवणं अवघड होतं. आणि मग यातनं जन्माला येते ती थीम किंवा सिरीज. तोच माझा पुढचा प्रश्न होता की तू या सिरीज ज्या करतेस त्याच्या मागे काय विचार आहे? तर त्या सिरीज, जसं मी तुला म्हटलं की नेचरमध्ये पानं, फुलं वगैरे जी काही आहेत, तर मग त्यांच्यामध्ये डिटेलिंग्स मला खूप भावायला लागलं मनाला, की किती कलर आहे एका फुलात, किती रंग असतात, किती टेक्स्चर असतात, ते मला कसे दाखवता येतील, कुठल्या टेक्निकने दाखवता, चॅलेंज होतं माझ्यासाठी. सो मी त्या पद्धतीने करायला सुरुवात केली पेंटिंग्स. राहिला प्रश्न, आता निसर्ग तर सगळं काही आपल्याला देतोच आहे, पण ज्याने हा निसर्ग बनवलाय ते देव. तर मी जसं तुला म्हटलं की मी एक आध्यात्मिक फॅमिलीतनं आलेली आहे. लहानपणापासून सण वार पूजा हे सगळं मी बघत आलेले आहे आणि माझा स्वतःचा विश्वास आहे फार त्याच्यावर. सो खूप वाटायचं की त्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजे, पण त्यात डिटेलिंग नको. ओके. मग ते एक ऍबस्ट्रॅक्ट वेने करायचं. मग एक ती सिरीज सुरू केली. ओके, मस्त. आणि आपल्या मागे सुंदर चित्र दिसतंय. मी काही फार डिटेल्स त्याच्या घेणार नाही, तूच आपल्या ऑडियन्सला सांग की नक्की नक्की त्याच्या मागची थीम काय? निसर्ग चित्र. निसर्ग म्हटलं की फक्त पानं, फुलं आणि नद्या याच्यापुरतं मर्यादित नसतं. निसर्गामध्ये आपण पण निसर्गाचाच एक भाग आहोत, जसे हे आहेत. बरोबर. आता याच्या मागे ऍक्च्युअली ही सिरीज ना मी आता जस्ट सुरू केली आहे, 2 महिन्यांपासून माझं त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्या मागे एक छोटी स्टोरी आहे जी तुला सांगायला मला आवडेल. माझी मुलगी आहे, मी स्वतः एक आई आहे, माझी एक मुलगी आहे. तिला मी खाली असं जस्ट खेळायला घेऊन गेलो. एक जे दृश्य मी पाहिलं ते ना लहानपणापासून आपण सगळीजण कधी ना कधी कुठे ना कुठे बघत असतो. एक छोटं पक्ष्याचं पिल्लू होतं जे अक्कान तांडव करून ओरडत होतं आणि मला कळेना की मी त्याच्यासाठी काय करू शकते. आपण जवळ गेलं की ते घाबरत होतं. 3 ते 4 मिनिटात त्याची आई आली आणि त्याने तिला चोचीने भरवलं आणि त्या पंखांखाली घेतल्याबरोबर त्याचा आवाज कमी झाला. म्हणजे त्याला ते सिक्युअर फील झालं. म्हणजे आईचं जे प्रेम असतं, आईची माया त्यांना सुद्धा. येस, एक्झॅक्टली. म्हणजे आईचं प्रेम हे फक्त माणसं नाही देत, तर ते निसर्गात जी आई आहे ना, प्राणी असू देत, पक्षी असू देत, आपण माणसं असू देत, ज्या भावना आपल्या आहेत ना त्याच त्यांच्या पण आहेत. मग मी त्या सिरीजवर काम करायला सुरुवात केली. मग म्हटलं थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन आपण काम करू शकतो का. मग का म्हणून आई आणि मुलाचं प्रेम दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी ह्युमन फिगर्स दाखवायला हव्या. मग ह्युमन फिगर्स व्यतिरिक्त काय करावं याच्यावर मी स्केचेसला सुरुवात केली. मग कुठेतरी असं वाटलं की ज्यामुळे मी इन्स्पायर झाले त्यांनाच जर कॅनव्हासवर आणायचा प्रयत्न केला तर, किंवा मी आणू शकते का. आणि मग त्यातनं ही सिरीज सुरू झाली. वाव. आणि तू बघू शकतेस, म्हणजे मी जमेल तसा प्रयत्न मी केलाय. नाहीये मला, इतके त्याचे छोटे छोटे डिटेल्स आहेत ना, एक एक स्ट्रोक तुझा जो आहे तो असं मन भरून टाकण्याचा खूपच सुंदर केलंस तू. करताना ना खूप चॅलेंज असतं, कारण जी आई आहे तिचे एक्सप्रेशन्स, तिच्या डोळ्यातला एक्झॅक्टली दाखवणं, याच्यातला निरागसपणा तो त्याच्यामध्ये आणणं, म्हणजे हा छोटा प्रयत्न आहे माझा. पण आता सध्या ही सिरीज मी सुरू केलेली आहे. ग्रेट.
आणि आपण मागच्याला बोललो होतो, तुम्हाला एक म्हणली होतीस की मेडिटेशन सारखं तुझं Yes. जेव्हा तू चित्र काढायला बसतेस Yes. किंवा पेंटिंग करायला बसतेस, तुला काही सुचत नाही, 9-9, 10-10 तास तू सलग पेंटिंग करतेस, तेव्हा काही दुखत नाही, काही नाही, म्हणजे तू एका Exactly. वेगळ्याच जगात असतेस. तर ऍज अ सायकॉलॉजिस्ट मला हे जाणून घ्यायला आवडेल की काय असतं ग जेव्हा तू पेंटिंग करतेस तेव्हा. हे बघ, अध्यात्म म्हटला ना, जसं मी म्हटलं की आध्यात्मिक फॅमिलीतनं आलं, देवाचं नामस्मरण करणं, शांततेत बसणं, योगा ह्याच्यातच करणं, तुझं, मेडिटेशन करणं, हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण काय माहिती, म्हणजे मी माझ्या बाबतीत ऍज अ आर्टिस्ट ही जेव्हा गोष्ट मला माझ्या लक्षात आली, जेव्हा मी दुःखी असते ना, तेव्हाही मला असं वाटतं की मी कुठेतरी जावं आणि पेंटिंग Painting करावं. छोटा कॅनव्हास असू देत और स्केच असू देत ना, मी काहीतरी रंगांच्या रूपात ते मांडावं. जेव्हा मी आनंदी असते ना, तेव्हाही मला पेंटिंग करावं असं वाटतं. जेव्हा खूप मनात वेगवेगळे विचार चालू असतात, जे कुठे थांबत नाहीत, ते शेवटी जेव्हा मी कॅनव्हास हातात घेते ना, तेव्हा ते थांबतात. तर माझ्यासाठी तू म्हणशील ना, पेंटिंग म्हणजे एक साधना आहे. आणि ते श्वास घेणं इतकंच महत्वाचं महत्वाचं आहे, आहे. हे नक्कीच. समजलंय मला आता हे सगळं बघून. नक्कीच नक्कीच. आणि हा पॅशन आहे, त्यामुळेच हा सगळ्या सुंदर सुंदर कलाकृती तुझ्या हातून घडतायत. आणि आता आम्हाला तू छान सगळी तुझी जर्नी सांगितलीस, आम्हाला एक आता छोटासा डेमो दिलास तर इस व्हिडिओ को 4 चांद लग जाएंगे. नक्कीच नक्कीच द्यायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तुझ्या पंचरंगांची म्हणजे पंचपक्वान्नाची थाळी म्हणतो तशी हो, सुंदर हो. रंगांची थाळी मला समोर दिसतेय. सो काय डेमो देणार आहेस तू आज आम्हाला? मी तुला म्हटलं की माझी आवड पानं फुलं आहे, तर मी तुला एक फुल करून दाखवणार आहे. कारण मला हे दाखवायचंय, कारण याच्यामध्ये एका फुलामध्ये किती रंग वापरू आपण शकतो आणि ते बनल्यानंतर किती छान दिसतं. म्हणजे तू रिलेट करू शकशील त्याला की इतके रंग एकत्र आल्यानंतर मी पण तोच छान विचार दिसतात. करत होते की इतके इतके रंग तू काय एकत्र आल्यावर दाखवणार? पण छान दिसतात. सो आपण त्याचा डेमो घेऊया. आणि ह्याचं बॅकग्राऊंड मी आधीच केलेलं होतं बॉटल ग्रीन शेड मध्ये. ओके, तर आपण सुरुवात करूया ना? येस. सगळ्या बेस शेड्स जे आहेत ना, त्याचं काम करू. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बिल्डअप जो आपण म्हणतो सगळा डिटेलिंग फायनल टचअप आणि त्याच्यामध्ये शेडिंग पार्ट जो आहे. तुझ्या कुठल्या फ्लावरचा डेमो देतेस तू आम्हाला? बर्ड ऑफ पॅराडाईज. वेगळे रंग घेतल्याचं वाटलं नाही मला की एवढे शेड्स ह्याच्यात वापरले वापरले जातील. तेच मी तुला म्हटलं ना की लहानपणी ते असतं ना, हिरवं पान लाल फुल, किती हे असतं म्हणजे एक टिपिकल आकाश संकल्पना हे आपल्या नीळच पाहिजे, डोक्यात असते exactly. आपल्या. पण निसर्गाने कशावरच बंधनं घातलेली नाहीये, ती आपल्याला कळत नाहीत. बरोबर आहे. पण करायला एखादी लागल्यानंतर गोष्ट ऑब्झर्व लक्षात करायला येतं. लागलात ना, नाही, याच्या पुढे आता मी जेव्हा केव्हा झाडं पानं फुलं बघीन तेव्हा नक्की मी नक्की ऑब्झर्व करीनच. म्हणजे दृष्टी पण तयार होते मला वाटतं हळूहळू आपली. ऑब्झर्वेशन. ती तू एकदा observation. बघायला लागलीस ना की त्यातली आवड पण त्यात आपोआप यायला लागतं की काय तुला नेमकं त्यातलं बघायचंय किंवा कुठला पार्ट तुला बघायचंय, तुला त्यातलं काय आवडतंय. मागच्या आठवड्यात मी ईशान क्षीरसागरचा इंटरव्ह्यू घेतला होता अच्छा. मोहरचा. तर तेव्हा त्यांनी सगळ्या अँटिक्स आणि हेरिटेज बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर मी 2 वाडे क्रॉस केले, मी उभी राहिले, फोटो काढले. पाहिलं. तर तसं ऑब्झर्वेशन म्हणजे Yes. आपोआप आता माझी नजर तशी बघायला लागलीये, ते बघायला टिपायला लागलीये.
वा पूजा, खूपच सुंदर ग. बर्ड ऑफ पॅराडाईजचा आपल्या सगळ्यांनाच आत्ता छान डेमो दिलेला आहे पूजानी. आणि तुझे हे सुंदर पेंटिंग जर आपल्या ऑडियन्सपैकी कोणाला हवे असतील तर तुला कसं कॉन्टॅक्ट करता येईल? तुम्ही मला जे माझं इन्स्टा पेज आहे त्याच्यावर तुम्ही मला DM करू शकता आणि फेसबुक पेज पण आहे आणि मी माझा ईमेल आय डी पण देशील? yes, मी सगळं डिटेल त्याच्यावर खाली देईनच, तर त्याच्यावर तुम्ही जाऊन नक्कीच ऑर्डर प्लेस करू शकता. पूजा, थँक्यू. सुंदर डेमो दिलास आणि पेंटिंगच्या तुझ्या जर्नीबद्दल सुद्धा तू सांगितलंस आम्हाला. पण तुला इतक्यात सुटका तुझी नाही आहे. तुझ्यासाठी मी गंमत आणली आहे. माझ्याकडे ना गं खूप लिपस्टिक, लिप ग्लॉसेस जे मी वापरत नाही असं मी कलेक्ट करून ठेवले होते. आणि आज आपला जेव्हा इंटरव्ह्यू ठरला म्हटलं चला पूजाला चॅलेंज देऊ. तू खूप सुंदर गोष्टी क्रिएट करते, सो हे लिपस्टिक्स आणि लिप ग्लॉसेस चा वापर करून तू आमच्यासाठी काहीतरी छान 5 मिनिटात प्लीज क्रिएट करून दाखव. मला इथे कॅनव्हसेस पण दिसतात. मी तुला आता चॉईस देते त्या दोन्हीपैकी, सो तू 2 मिनिटं बघून घे काय आहे ह्याच्यामध्ये. आणि पूजा आपल्याला आता हे सगळे लिपस्टिक्स, लिप ग्लॉसेस आणि लिप पेन्सिल्स वापरून एक छान कलाकृती करून दाखवणार आहे. सो तू चूज कर, तुला हा पाहिजे का हा? ओके, नेहमी स्क्वेअरवर करतो. ओके, सर्कलवर करूया. चॅलेंज. येस, द चॅलेंज स्टार्ट्स नाव. तुझ्यासाठी इझी आहे ग, आमच्यासाठी जरा थोडं करूया, काहीतरी करूया. आहेत तर रंगच, आहेत रंगच. आणि काय झालं, मॅट, ग्लॉसी असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग होते. आमच्या हातून हे रंग वायात जातात, तर म्हटलं आपल्या ट्रू आर्टिस्टला देऊ आपण, जे खरंच याची सुंदर काहीतरी क्रिएशन बनवू शकेल. हे करताना तुझ्या मनात काही थीम अशी आहे का की ॲब्स्ट्रॅक्ट रंगांशी कसं खेळता येतं, किंवा तू माझ्या आधीच्या काही पेंटिंग्स पाहिल्या असतील ज्याच्यामध्ये माझे फक्त बोल्ड कलरचे स्ट्रोक्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे किती रंग आपण एका कॅनव्हसवर वापरू शकतो, ते एकमेकांमध्ये मिसळल्यावर काय काय तयार होतं, काय तुझ्या मनात भावना येतात, त्या सगळं दाखवायचं आपण आत्ता यातनं छोट्या कॅनव्हसवरनं ट्राय करू, तुझ्या लिपस्टिक वापरून. अच्छा. पूजा, मला विचारायचं आहे की अमॅच्युअर्सची कधी कधी चूक होते ॲक्रेलिक पेंट्स वापरताना, तर मग आपण त्याच्यावरच रिडू करू शकतो का? येस, आपण करू शकतो. ॲक्रेलिकचा तो एक फायदा आहे की तो वाळल्यानंतर तुम्ही त्याच्यावर डबल लेअरने काम करू शकता. ओके. आणि तुमची झालेली चूक लपवू शकता. पण तुमच्या त्या मोठ्या आर्टिस्टना तो प्रश्न कदाचित येत नसेल, पण असं काही नाहीये. येतात चॅलेंजेस. काय चॅलेंजेस तुला पेंटिंग मध्ये येतात? असे पेंटिंग मध्ये कधीतरी शेड्स मध्ये व्हेरिएशन जेव्हा येतो ना, जेव्हा आपण काम थांबवतो आणि नव्याने परत काम सुरू करतो ना, तेव्हा शेड व्हेरिएशन्स येतात. तेव्हा शेड मॅच करायसाठी म्हणून मग आम्हाला परत ते काम करावं लागतं. कारण प्रत्येक वेळी सेम शेड बनेल तसं नाहीये. जसं आपण फोटोशॉप मध्ये, जसं फोटोशॉप मध्ये एक टाकला एक आकडा की तसं ते येतं, तसं आपलं हँडमेड पेंटिंग मध्ये नसतं. त्याच्यामुळे मोस्टली ॲक्रेलिकचं काम जे असतं ना, 1 सिटिंग मध्ये वगैरे संपवावं. ऑइल सारखं नसतं की बरेच दिवस काम चालले आणि तुम्ही त्याच्यावर करू शकता परत काम. हे नाईफ पेंटिंग सारखा फील येतोय. नाईफ पेंटिंग ती मेल्ट झाली ना कलर. ही आयडिया छान आहे. आणि अगं जुने काय होतं, लिपस्टिक्स आणि एक्सपायर झाले की आपण वापरूही शकत नाही, पण असं करून कायमचं एक आपल्या ते कलेक्शन मध्ये ठेवता येईल. तुझ्यासाठी आतापर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग पेंटिंग कुठलं होतं? माझ्यासाठी सध्या तरी लेटेस्ट सिरीज मधलं जे आता तू बघतीयस, जे डिटेलिंग पार्ट होता, ओके, तो जमणं, त्यांचे हावभाव मेंटेन ठेवणं आणि त्यांच्या वयातलं अंतर दाखवणं, ते जास्त चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. आणि तू म्हणलीस मगाशी तुझी मुलगी स्वरा, तर तुझ्यामुळे ती सुद्धा पेंटिंग्स करते का? थोडाफार प्रयत्न करत असते. पण तेवढी अशी तिला आवड आहे असं मला वाटत नाही. तिला कुकिंग मध्ये जास्त आवड आहे. ओके. काहीतरी क्रिएटिव्ह एक्सप्रेशन हे आहेच. म्हणजे शेवटी मी तुला म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीमध्ये कला ही असतेच. खरं. आज आपण बघतो फूडचं प्रेझेंटेशन सुद्धा इतकं छान लोक करतात. खूप लोक क्रिएटिव्ह याच्यामध्ये ते करत असतात. तुमची क्रिएटिव्ह फॅमिली म्हणायला हरकत नाही. प्रत्येक जण आपल्या त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह काहीतरी करतोच आहे.
वर्कशॉप्स घेतेस का? हो, वर्कशॉप्स घेते मी. ओके. पण मी वर्कशॉप ॲक्रेलिक याच्यामध्येच प्रेफर करते. एखादा अमेच्युअर व्यक्ती असेल ज्यांनी कधीच आधी पेंट्स बरोबर बिगिनर्ससाठी तेही आहे. त्यांच्यासाठी पण तू बिगिनर्ससाठी घेतेस. सुद्धा ओके. आहे. मग मी तर आय थिंक सगळ्यांना सांगेन कलादीचं यांचं पेज तुम्ही फॉलो करा आणि तिथे सगळ्या तू डिटेल्स नंतर पोस्ट करतच राहशील. बोर्ड इतकं सुंदर झालंय, मस्त. चॅलेंज सक्सेसफुली कम्प्लिटेड. तुम्हीच बघा. हे पेंटिंग आपण सगळ्या नेहासारख्या क्रिएटिव्ह आणि टॅलेंटेड महिलांना मी समर्पित करते. कारण त्यांच्या ज्या दोन बाजू असतात, एक संयमी, आणि प्रत्येक स्त्रीमध्ये कुठे ना कुठे छोटासा कलाकार हा असतो. तर त्याचा जो हा क्रिएटिव्ह माइंड आहे हा दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे या पेंटिंगमध्ये, की ही तिची संयमी बाजू आणि हे नेहाची क्रिएटिव्ह बाजू. चला, एक पेंटिंग मला डेडिकेट झालेलं आहे आज. पूजा, थँक्यू सो मच. तू आज आमच्यावर इतक्या छान गप्पा मारल्यास, डेमो दाखवलेस आणि तुझी सगळी जर्नी खूप छानरित्या सगळ्यांना सांगितलीस. थँक्यू नेहा. तू मला ही संधी दिलीस माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी. फक्त सगळ्या यंग जनरेशनला मला एकच सांगावंसं वाटेल, किंवा ज्यांच्यात खरोखरी कला आहे पण त्या गृहिणी म्हणून काम करतायत, तर पुलंचं एक वाक्य आहे की पोटा पाण्यासाठी जो उद्योग आपण करतो तो तुम्हाला जगवतो, पण कला ही एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही केली तर ती जगायचं कसं हे तुम्हाला शिकवते. सो कलेला कधी सोडू नका. प्रत्येक स्त्रीमध्ये ती कला आहे आणि ती तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्यात जी आहे ती पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करा. तो मी आत्ता करायला सुरुवात केली आहे. सो सगळ्यांनी तो सुरू करा. आणि थँक्यू सो मच नेहा. थँक्यू सो मच. थँक्यू.